मी योगेश टाळगे आणि माझे सहकारी राजेश माशाले. मराठी रंगभूमीवरती अजातशत्रू हे 2 अंकी ऐतिहासिक नाटक आलेलं आहे. मुंबईत प्रयोग केल्यानंतर आम्ही खास कोकण दौरा आयोजित करतोय आणि या दौऱ्याचा शुभारंभ होतोय मंडणगडपासून. येत्या 9 जानेवारीला अजातशत्रू या नाटकाचा प्रयोग मंडणगडमध्ये होणार आहे. 10 तारखेला दापोली रसिकरंजन आणि 11 तारखेला खेड मीनाताई सांस्कृतिक केंद्र. साधारणतः 2-2.5 हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक काळ आपण या नाटकामध्ये मांडतोय. साधारणतः 16 कलाकार याच्यात परफॉर्म करतायत. उत्तम नाटक आहे. मुंबईत प्रयोग झाल्यानंतर आपण कोकणाकडे वळतो, कारण कोकणातला प्रेक्षक हा नाटकाचा आहे. नाटकावरती भरभरून प्रेम करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही हा खास कोकण दौरा करतोय आणि निश्चित लोकांना हे नाटक आवडेल, कारण इतिहास आहे या नाटकामध्ये. संवाद ऐतिहासिक असल्याकारणानं लोकांची एक रुची आहे त्या ऐतिहासिक नाटकाबद्दलची आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो जेणेकरून हे नाटक रसिकांपर्यंत पोहोचेल. 9 तारखेला मंडणगडला एस.पी. कॉलेज आहे, तिथे या नाटकाचा प्रयोग होतोय आणि त्याच्यानंतर जसं सांगितलं रसिकरंजन आणि मीनाताई ठाकरे. लोकांनी नाटक येण्यापूर्वीच खूप उत्कंठा आणि प्रतिसाद दर्शवलेला की आम्हाला हे नाटक बघायचं आहे. कारण नाटकं मुंबई पुण्यात होतात, ग्रामीण ठिकाणी किंवा छोट्या-छोट्या तालुक्यांमध्ये फार येत नाही. त्यामुळे लोकांना निश्चित उत्सुकता असते की हे नाटक कधी बघता येईल. कारण जुन्या पिढीतले जाणकार लोक आहेत त्यांना तर आवड आहेच, पण नवीन मुलांना जी शहरात जाऊन बघू शकत नाही त्यांनाही ते नाटक दाखवू शकतात. म्हणून एक छान प्रयत्न चालला आहे आमचा. सो तुम्ही सगळ्यांनी नक्की या. तुम्हालाही आमचा प्रयत्न आवडेल हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे. दिग्दर्शक म्हणून या नाटकाकडे पाहण्याचा मुख्य दृष्टिकोन तुमचा काय आहे? दिग्दर्शक म्हणून हे मला आधी चॅलेंजिंगच होतं. कारण की ती एक गोष्ट मी ऐकली, वाचली. बरं तेव्हाचा जो काळ आहे, तो काळ आधी आत्मसात करायला लागतो, की काय होणार आहे? कसं आपण हे लोकांसमोर मांडायचं? थोडीशी लिबर्टी घ्यावी लागते, कारण सगळ्याच गोष्टी काही तंतोतंत येणार नाही. पण बऱ्यापैकी तो काळ जर लोकांपर्यंत पोहोचवायचा तर अभ्यास करावाच लागतो आणि ते सगळे चॅलेंजेस होते. अगदी कॉस्ट्यूमपासून ते सेटपर्यंत म्युझिक या सगळ्या तांत्रिक गोष्टी आणि ते करताना थोडी दमछाक झालीच. ते प्रामाणिकपणे कबूल करतो. पण प्रयोगागणिक ते आणखीन पॉलिश होत जातंय. त्यातल्या बारीक-बारीक जागा आणखीन सापडतात. पण चॅलेंज होतं, कारण तो काळ तो थोडासा समजून घेण्यासाठी काही पुस्तकं रेफर करावी लागली. लेखकांशी बोलावं लागलं, की काय प्रत्येक गोष्ट ॲज अ डिरेक्टर माहीत नसते, ती समजून घ्यावी लागते. पण ती मजा होती. मजा इन द सेन्स की बौद्धिक, की हां, ही गोष्ट मला माहीत नाही, ती नव्याने मला कळली. सो ते वाचन झालं आणि एक गोष्ट कळत गेली आणि मग प्रॅक्टिस गणित, तालमी गणित ते नाटक उभं राहत गेलं आणि आता प्रयोगागणिक ते आणखीन छान होत जाईल. आणि या नाटकातून प्रेक्षकाने नेमका कोणता संदेश घेऊन जावा अशी अपेक्षा आहे? मला असं वाटतं ना, प्रेक्षकाने असा संदेश घ्यावा की राजकीय भूमिका तर तुम्हाला कळतेच प्रत्येक काळातली आणि कितीही रक्तरंजित क्रांती झाली तरी तुम्हाला एका क्षणी शांतीचीच गरज असते, मनशांतीची गरज असते. तुम्हाला शरण कोणाकडे जावं लागतं, तुम्हाला गुरु लागतो. आध्यात्मिक असेल, शिक्षणातला असेल, कुठल्याही क्रीडा क्षेत्रातला असेल, तर तुम्हाला एक उत्तम माणसाची गरज लागते, उत्तम उपदेशाची गरज लागते, उत्तम संस्काराची गरज लागते. हे या नाटकात जास्त ठासूळपणे सांगितलेलं आहे. कितीही सत्तेचा मोह असेल, सत्तानुरूप तुमचे विचार असतील, तरी शेवटी ॲज अ माणूस म्हणून, ॲज अ व्यक्ती म्हणून तुम्हाला चांगल्या विचारांचीच गरज लागते, ज्याच्यावरती तुमचं पुढचं आयुष्य उभं राहतं. इतिहास मांडताना कलात्मक स्वातंत्र्य कितपत घेतलं आहे? कलात्मक स्वातंत्र्य केवळ मांडण्यासाठी घेतलंय, विचारात काही फार घेतलेलं नाही, कारण ती गोष्टच होती म्हणून. तर तशी गोष्ट मांडताना थोडीशी लिबर्टी घ्यावी लागते. लिबर्टी सादरीकरणातली. रेफरन्स वाईज तर सगळे ठासी मुद्देच असतात. त्यामुळे फक्त मांडण्यातली लिबर्टी आहे, कारण तो इतिहास आहे तसाच आम्ही मांडतोय. फार काही वेगळी लिबर्टी अशी घेतली, काही तोडमोड केलेली नाही. जसं आहे घडलेली गोष्ट आहे, छोट्या-छोट्या तुकड्या-तुकड्यामध्ये आपण ती मांडतोय. बाकी सादरीकरणात आपण तेव्हाचा सेट्स किंवा तेव्हाची वास्तू फार उभारू शकत नाही. तर आपण सजेस्टिव्ह सेटवरती ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि कारण कारण ही गोष्ट पोहोचवणं फार महत्वाची आहे. तर या माध्यमातून आपण ती पोहोचवतोय. मंडणगड तालुक्यातील प्रेक्षकांना या निमित्ताने काय संदेश द्याल? हां. मला ते सांगायला जास्त आवडेल, कारण आपल्याकडे रेग्युलर नाटकं होत नाहीत, पण नाटक पाहणारा वर्ग आहे, त्यांची इच्छा आहे. तर मला असं वाटतं या निमित्ताने आणखीन एक संस्कृती डेव्हलप होईल. ती ऑलरेडी आहेच आपल्याकडे. सातत्याची होईल,
की नवीन प्रेक्षक इकडे ओढला जाईल, नवीन प्रेक्षक तयार होईल. मला असं वाटतं की प्रेक्षक तयार होणं गरजेचं आहे. की प्रेक्षक तयार झाला की तो नाटक बघायला येईल, लाईव्ह परफॉर्मन्सकडे बघायला येईल. कारण आता काय मोबाईल डिटॉक्स पण एक आता आलेला. किती वेळ आपण मोबाईल बघत राहणार. माणसाला एक लाईव्ह परफॉर्मन्स बघण्याची इच्छा असते. तर सगळंच काही रील आणि हे बघत बसत नाही. असा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना समोर जाऊन एक जिवंत कला अनुभवायची असते आणि मंडळमध्ये तो प्रेक्षक आहे. या निमित्ताने तो ओढला येईल आणि नव्याने तयार होईल असं मला वाटतं. सो मंडणगडची जी मंडळी आहेत, रसिक मंडळी आणि सगळीच आजूबाजूच्या गावातली त्यांनी नक्की आवर्जून यावं आणि संस्कृती जास्तीत जास्त आपण वाढवूया असं मला सांगावंसं वाटतं.